बघा रे, पहिल्या पेपर मध्ये एकूण प्रश्न किती असणार आहेत तुम्हाला सांगितले होते बघा. प्रश्न असणार आहेत 75 पैकी 25 प्रश्न हे इंग्रजीचे असणार आहेत. बरोबर आहे. दुसरी पेपर दुसऱ्यामध्ये आणि उरलेले 50 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असणार आहेत. बुद्धिमत्ता चाचणीचे असणार आहेत. ठीक आहे. पहिले 25 प्रश्न बघूया. प्रश्न बघूया पूर्ण सोडून घेऊया आपण. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1, 2, 3 1 पासून 3 पर्यंत हा पॅसेज आहे. मराठीत पण सेम असंच असते आपलं. बरोबर आहे. उतार्यावरचे आपले 3 प्रश्न असतात. तिथं फक्त उतारा असतोय, तिथं कविता असते, संवादाने असतोय आपल्याकडे. हा सेम जसं मराठीत आहे. समजत नाही म्हणून आपण घाबरतो बघा इंग्रजीला. मराठीला कसं असतंय, उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्याखाली दिलेल्या 3 प्रश्नांची उत्तरे द्या. मराठीचा आपण कशी प्रश्न बघितले तसा उतारा वाचायचा, तसाच इंग्रजीचा वाचायचा. कुठली पद्धत तुम्हाला चांगली वाटते बघा. प्रश्न वाचून उतारा वाचायची का उतारा वाचून प्रश्न सोडवायची बघूया. रीड द पॅसेज केअरफुली. हा उतारा पॅसेज मीन्स रीड म्हणजे वाचा, केअरफुली काळजीपूर्वक वाचा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिल्यांदा उतारा वाचूया. उतारा जास्त नाही, 4 ओळीचा उतारा आहे. दिसतोय बघा. विद्यावर्धिनी हायस्कूल हे नाव आहे हायस्कूलचं. काय? विद्यावर्धिनी. गॉट मीन्स गेटचा भूतकाळ आहे हा. गेट म्हणजे मिळणे, गॉट म्हणजे मिळाला. ही बातमी आहे, त्यामुळे भूतकाळात असते बातमी कुठली. द स्पोर्ट्स चॅम्पियनशिप. स्पोर्ट्सची चॅम्पियनशिप मिळाले. कुणाला मिळाले? विद्यावर्धिनी हायस्कूलला. वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा. 4 ओळीचा उतारा असतो. जास्तीत जास्त 4 किंवा 5 लाईन्स असतील किंवा 5 सेंटेन्स असतील. ठीक आहे. दिस इयर कधीची मिळाले? या वर्षीची स्पोर्ट्स चॅम्पियनशिप विद्यावर्धिनी हायस्कूलला मिळाली आहे. गॉट. द स्टुडंट्स वेअर. आर चा भूतकाळ आहे बघा. ई चा भूतकाळ वॉज, आर चा भूतकाळ वेअर. भूतकाळात आहे, भूतकाळी वाक्य असणार आहेत. स्टुडंट्स वेअर द टॉपर्स इन खो खो. कशा टॉपर्स होते? चॅम्पियनशिप मिळण्यासाठी टॉपर्स राहावं लागतं विविध खेळातलं. कशामध्ये? खो खो, क्रिकेट, ऍथलेटिक्स. वैयक्तिक खेळातलं ऍथलेटिक्स मध्ये. अँड फुटबॉल. 3 सांघिक खेळ आहेत आणि ऍथलेटिक्स मध्ये. दे ऑल्सो लिफ्टेड द स्विमिंग ट्रॉफी. त्याने स्विमिंग मध्ये सुद्धा ट्रॉफी मिळवली. सिटी हायस्कूल वेअर रनर अप. रनर अप म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला रनर अप म्हणतात. पहिल्या क्रमांकाला विनर म्हणतात, दुसऱ्या क्रमांकाला रनर अप. माहिती आहे, हे शब्द माहिती पाहिजे आपल्याला. बरेचसे आपण बातम्या वाचताना किंवा ऐकताना शब्द आपल्याला माहिती आहेत बघा. मात्र हे उतार आल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे. त्या अर्थानं उतारा शब्दांचे अर्थ लावायचे आपण. उतारा कुठल्या आहे, कशावर आधारित आहे? हा स्पोर्ट्सवर आहे, चॅम्पियनशिपवर आधारित आहे. ठीक आहे ना. दे लॉस्ट द चॅम्पियनशिप बाय 2 मार्क्स. कोण? चॅम्पियनशिप मिळाली कुणाला? विद्यावर्धिनी हायस्कूलला. आणि कोण दुसऱ्या नंबरला आहेत? सिटी हायस्कूल. सिटी हायस्कूल लॉस्ट झाले कशामुळे? 2 गुणामुळे त्यांची चॅम्पियनशिप हुकले. म्हणजे 2 मार्काने यांच्यापेक्षा जास्त कोण आहे? विद्यावर्धिनी हायस्कूल आहे. आता उतारा नीट कळाला तर आता उत्तर द्यायला काय अडचण नाही. प्रश्न पण यांची प्रॅक्टिस आहे बा इंग्रजीची. जितकी तुमची प्रॅक्टिस जास्त असेल तेवढे आपले अचूक उत्तर येणार. म्हणजे उतारा कळणार, इंग्रजी कळते आपल्याला. पहिला प्रश्न, 3 प्रश्न याच्यात पेजवर आहेत बघा. हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शनड इन अबोव पॅसेज. किती स्पोर्ट्स आहेत बघूया परत. मला वाटतंय इंग्रजीसाठी प्रश्न वाचून उतारा वाचायची पद्धत, पॅसेज वाचायची पद्धत चांगली पडणार आहे. बघूया. आपण पहिली बाजू वापरले त्यानुसार काय काय बघूया. किती आहेत बघा याच्यात? खो खो, क्रिकेट, ऍथलेटिक्स, फुटबॉल अँड स्विमिंग. किती खेळ आहेत? 5 आहेत. उत्तर काय येणार? 3 मधले. पुढचं बघा. फाइंड द अपोजिट वर्ड्स लॉस्ट. बरोबर आहे. काय येणार? ओन. लॉस्ट म्हणजे लॉस्ट झालो आपण.
हा, आणि अपोजिट काय येणार? हारणीच्या विरुद्धार्थी विणचा भूतकाळ वोन. अगदी बरोबर आहे. आता रिलेशन दिलंय बघा. फ्रेंड पासून फ्रेंडशिप झालंय, मग चॅम्पियनशिप कशापासून होईल? अगदी बरोबर आहे. 5व्या पर्यंत सांगितलं बघा. चॅम्पियन पासून शिप हे प्रत्यय लागलाय. सफिक्स लागले, ते सफिक्स म्हणा त्याला, लक्षात ठेवा. प्रिफिक्स म्हणजे अगोदर लागतंय. विरुद्धार्थी होताना काय होतंय बघा? सफिक्स. सफिक्स तिथे दिले बघा तक्त्यात, अगोदर लागतंय बघा, आणि प्रिफिक्स नंतर लागतंय. उलट झालं तिथं. जाऊ देत. हे बघा, मराठी समजून घ्या. तिथे चॅम्पियनचं चॅम्पियनशिप म्हणा. ठीक आहे. पुढच्या प्रश्नपत्रिकेत काय करूया? पहिल्यांदा ती पद्धत वापरूया आपली. ठीक आहे. 4था प्रश्न बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. चूज वन करेक्ट ऑप्शन विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. कॉमा हे विराम चिन्ह आहे, स्वल्प विराम. पंक्च्युएशन मार्क आहे. पंक्च्युएशन मार्क आहे. कुठल्या वापरलाय बघा? मला कुठे दिसतंय? पण ते प्रॉपर पाहिजे, बरोबर ठिकाणी पाहिजे. इथं पण वापरलेला, इथं वापरला, इथं वापरलेला, इथं वापरलेला आहे. स्वल्प विराम कधी होतोय? आपण बोलत असताना ज्यावेळी विराम घेतो बघा, थोडासा विराम. इफ यू गो डीप डाऊन, हे येणार नाही. डाऊन इन द ओशन असं येते. इफ यू गो डीप डाऊन इन द ओशन, देर इज नो सनलाइट. इफ यू गो, हे येणार नाही. गो डीप पाहिजे वाक्य. इफ यू गो डीप डाऊन द ओशन, देर इज नो, हे येणार नाही. हे बरोबर आहे. जर तुम्ही समुद्रात खोलवर गेला तर पुढे काय असेल ते. त्यामुळे हे राईट आहे. हे राईट होतं, पण पुढे आणि जादाच वापरले त्यांनी, म्हणजे हे येणार नाही. ऑप्शन नंबर 2. पुढे चूज द करेक्ट कंपॅरिझन. तुलना कशी केली आहे बघा. तुलना, विशेष नाव तुलना आपण करतो बघा. कोळशापेक्षा काळा. मग उपमा देतोय बघा कशाला? ते परफेक्ट उपमा बसायला पाहिजे आपल्याला. कोळशापेक्षा काळा कोळसा असतोय. मग एखाद्या हे करायचं असेल, कोळशापेक्षा काळा. हिऱ्यापेक्षा किंवा लोखंडापेक्षा घट्ट जड. हत्तीपेक्षा मोठा. हत्ती मोठा नसतोय, पण तसं इथं बघायचं आहे. ऍज स्लो ऍज. स्लो काय असतं यातलं? स्नेल. बरोबर आहे. म्हणजे काय सांगा? स्नेल म्हणजे गोगलगाय. आईस, बटरफ्लाय, बी नव्हे, स्नेल असणार आहे. जे स्लो आहे त्याचीच उपमा दिली जाते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आपण अजून 2-3 पॅसेज असे घेऊया. त्यामुळे आपल्याला प्रश्नानुसार प्रश्नाप्रमाणे उत्तराकडे जायचं. बघूया. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. इथं बघा अनेक पंक्च्युएशन मार्कचं अनेक आलं बघा. मग अशी कॉमाचं आलं होतं, आता इथे परत हेच आलंय बघा. इट्स 5 o'clock. काय ना कॉमा येणार काय? एक्सक्लेमेटरी मार्क येणार काय? का ती अरे रे साप नाही येणार. अपॉस्ट्रोफी बोललेला आहे. अपॉस्ट्रोफी कधी येते? ज्यावेळेस बोललेलं वाक्य असेल त्यावेळेस अपॉस्ट्रोफी येते. बरोबर आहे. परत सगळं हे घेऊया. एक बघणार आहे, बघणं तर बाहेर बसते. हे इंग्रजी अवघड जात आहे नक्की. मग काय करूया? पंक्च्युएशन मार्क एकदा घेऊया सगळे. प्रश्न सोडून झाल्यावर काय करूया? पंक्च्युएशन मार्क घेऊया. उतारा सोडताना बघूया, तुम्हाला तिथे लागणारच आहे. उताराचं घेऊया, पॅसेजवरची उत्तर घेऊया, पंक्च्युएशन मार्क घेऊया. आता इथं 2 ग्रंथ पडले, 2 प्रश्न पडल्यात बघा इथे पंक्च्युएशनचे. कॉमा कधी वापरला जातोय, फुल स्टॉप कधी वापरला जातोय, क्वेश्चन मार्क कधी वापरला जातोय, एक्सक्लेमेटरी कधी वापरलं जातंय, सर्वच एक्सक्लेमेटरी कधी वापरलं जातंय ते आपल्याला कळायला पाहिजे. बरोबर आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द हट वॉज, यातला पर्याय कुठला आहे तो निवडायचा आहे.
शब्दयोगी अवयव आपल्याला बघायचं यातलं. हट वॉज झोपडी आणि समुद्र आहे. मग समुद्राच्या शेजारी असते, समुद्राच्या वर असते, समुद्राच्या तळात असते. काय असते झोपडी? काय असू शकेल? समुद्राच्या पाण्यावर असेल, समुद्राच्या किनाऱ्यावर असेल, काय समुद्राच्या जवळ असेल, काय असेल? म्हणजे जवळ असणार ती. मला शब्द सांगा. समुद्राच्या जवळ, समुद्राच्या वर, समुद्राच्या खाली, समुद्राच्या एकदम वर, अबो काय असेल? जवळ म्हणजे नियर. इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वरती, अबो म्हणजे खूप वरती. हे बघा, द स्टिक इज ऑन द टेबल, द रूफ इज, द लाईट इज अबोव द टेबल. उत्तर काय येणार आहे? नियर. ठीक आहे. पुढे रीड द फॉलोइंग मोटो रिगार्डिंग ट्री प्लांटेशन. मोटो म्हणजे घोषवाक्य आहे. प्लांटेशन येऊ दे का? प्रश्नपत्र सोडताना आपल्याला कळणार आहे कॉमा म्हणजे काय, कॉमा कधी वापरला जातोय, अपोस्ट्रोफी कधी वापरली जाते, क्वेश्चन मार्क कधी वापरला जातोय. बरोबर आहे. तसं इथं बघा प्रश्न असे असणार आहे. आता इथं कळलं बघा, अल्टरनेटिव्ह असा शब्द आला तर हे शब्दाचे अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. समुद्र आणि झोपडी, मग आपल्याला कळणार समुद्रच्या जवळ झोपडी असणार. जवळ म्हणजे नियर. मग हे शब्द आपल्याला माहिती पाहिजे. नियर मीन्स, ऑन मीन्स, अबोव मीन्स, ऑन मीन्स. त्याची प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला येणार नाही. सराव पाहिजे बघा. सराव असेल तर येणार आहे. आता मोटो, मोठा हा शब्द लक्षात ठेवा. मोटो म्हणजे घोषवाक्य म्हणा एखादं. काय संदर्भातला आहे? ट्री प्लांटेशन. आपल्याला माहिती आहेत, मराठीतल्या आपल्याला माहिती आहेत. सांगा झाडाबद्दलच सांगा. तुम्हाला सांग मराठीतलं घोषवाक्य सांगा. झाडे लावा, झाडे जगवा. परत ठीक आहे. अजून एक मूळ, एक झाड. प्रश्न पडताना ह्यातलेच पडणार आहे. पडले तेच पडले. इच वन प्लॅन्ट वन. त्या संदर्भातच आहे. प्रत्येकानं एक जण, एक व्यक्ती, एक झाड असं म्हटलं गेले. पण झाडा संदर्भात असलं झोप येते. त्या झोपे संबंध येईल, जमचा संबंध येईल. हे आपल्याला वर्ड्स माहिती पाहिजेत. ऍक्शन वर्ड्स माहिती पाहिजेत बघा. प्लांट आणि ड्रिंक काय येणार? प्लांट. प्लांटेशन म्हटल्यानंतर प्लांट संबंधित तेवढं कळायला पाहिजे. काही जर प्रश्न नाही कळाला तरी अंदाजान देताना अंदाजान हे तरी चाललं पाहिजे बघा आपलं. ठीक आहे. पुढचं बघूया. आता 9वा प्रश्न बघूया. सॉल्व द फॉलोइंग पझल. आता पझल आहे आपल्याला आलंय, तर पझल सोडवायचं आपल्याला. यातल्या या चारीत पैकी एक अक्षर इथं घालायचं आहे. घालून बघायचं काय होतंय. ई घातलं. फेल्क काय शब्द कुठे ऐकलाय का? नाही. मग दुसरा बघायचा. दुसरा शब्द घालून बघा. ए घालून बघा. व्याल्फ, व्याल्फ नावाचा कुठला शब्द ऐकलाय तुम्ही? नाही. शी घालून बघा. यस, यस घातल्यावर कुठलं होतंय? नाही. ओ घालून बघा. WOLF म्हणजे काय रे? बरोबर आहे. आणि FOLK फॉक म्हणजे काय? फॉक म्हणजे गोळका, गोळका. ठीक आहे. जास्तीत जास्त स्वर असतात मध्ये. एक व्यंजन आल्यानंतर, एक अल्फाबेट आल्यानंतर शब्द तयार होताना मध्ये वॉवेल्स किंवा स्वर लागतोय. कळलं काय? ठीक आहे. पुढचं बघूया आपण. हे कशाचं चित्र आहे? फाइंड हिडन लेटर. चित्र हे काय सांगा? लॅडर आहे ते. लॅडर आहे. आता ह्यातले शब्द अक्षर बघायचे. अक्षर आपल्याला स्ट्रोक माहित आहेत अक्षरांचे. एच आय होऊ शकते काय? ई होऊ शकतंय. ई होऊ शकतंय. आता इथे काय एचच थोडं दिसतंय आपल्याला. हे काय हे होऊ शकत नाही. क्यू होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल असं होते बघा. क्यूचा हे असं नव्हे, हे क्यू नव्हे, क्यू असंच पाहिजे. बरोबर.
की काय होतं का कुठं नाही. ई होऊ शकतंय ई. आपण पुढे किती होतं ते बघण्यापेक्षा पी होऊ शकतंय, क्यू होऊ शकतंय. पण आपल्याला गरजेचं आहे उत्तर आपल्याला एकच दिसतंय इथं एच. हा ठीक आहे. पुढचा बघूया. पेपर सोपा असतो इंग्रजीचा. बुद्धिमत्ता जसा सोपा आहे तसा हा सुद्धा सोपा असतो इथला. चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पिग. पिग कुठं राहतंय रे? पिग कुठं राहतंय? वाचला असेल हा नक्की. आता पीक तुम्ही जंगलातलं नव्हे ते पीक हे बाळगलेलं आहे. बंद आहे बंद राहू दे. सांगा उत्तर काय शोधा तुम्ही. पाठ करायला दिलंय का नाही स्वस्ती? महिन्याला सांगू ना पाठ कर म्हणून. काय त्याचं उत्तर काय माहित नाही. सगळं बस मग दिसू रे का असं बसले. हा ठीक आहे. पुढचं बघूया आपण. सुरू करे. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड्स. पहिला हा शब्द कोणता आहे तो लक्षात पाहिजे. कुठला आहे? सन. सनचं रायमिंग काय होणार? फोन होणार. त्यात काय अडचण नाही. पुढचं चूज द मिसमॅच पेअर. मॅच म्हणजे जुळलेली जोडी आणि मिसमॅच म्हणजे न जुळलेली. मिसमॅच्ड पेअर. आता रायमिंगची असणारी रायमिंगची कशी आहे बघा. सिंग्युलर प्लुरल एक वचन आणि एक वचन आहे. मॅन मेन बरोबर आहे. डिअर बरोबर आहे. ऑक्स ऑक्सन बरोबर आहे. लीव्हच काय होतंय माहित आहे? यफ जातंय आणि काय होतंय? व्ही होतंय. यफ जातंय व्ही होतंय आणि पुढे यस लागतंय. लिव्स लक्षात ठेवा. आणि व्ही एस असणारे आणि दुसरा शब्द सांगा मला. उल्फ का उल्फ बघा चालला शब्द. याचा अनेक वचन काय होणार? यल तसं राहणार. यफच्या जागी व्ही येणार आणि पुढे यस. उल्फ. आणि कुठला येणार कळलं? ठीक आहे. पुढे नेक्स्ट. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन. आपल्याला परमिशन घ्यायची आहे. कुठली हे असेल त्यातली योग्य? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन. आय एम गोइंग फॉर अ पिकनिक. हे साधं वाक्य आहे. मी पिकनिकला जात आहे. हा मराठीत आपल्याला तर कळतंय बघा. विद्यार्थी वाक्य. कॅन आय गो फॉर पिकनिक. तुम्ही घरात विचारताना काय विचारताय? मी सहलीला जाऊ. मी सहलीला जात आहे असं म्हणताय. परमिशन मागताना काय करतोय? कॅन आय गो फॉर पिकनिक. हेच बरोबर आहे. कळलं? कॅन शब्द लक्षात आला तर विचार बघायचं. विल यू गिव्ह मी युअर पेन. किंवा विनंती करताना प्लीज वापरतोय आपण. हे लक्षात शब्द लक्षात ठेवायचं. कॅन आणि प्रश्न विचारतोय. ठीक आहे. पुढचा फाइंड द ऑड वर्ड. ह्या तीन शब्द सारखे आहेत. एक वेगळा आहे बघा. कॅबेज म्हणजे काय? हा रेडिश मुळा. ऑस्ट्रिच शहामृग आणि ब्रिंजल वांगे. यात सांगा ऑस्ट्रिच असणार का सांगा. बाकीचे व्हेजिटेबल्स आहेत. फ्रूट व्हेजिटेबल्स आहेत. ठीक आहे. पुढचं नेक्स्ट. फिल इन द ब्लँक्स युजिंग करेक्ट आर्टिकल्स. यातला आर्टिकल्स बघायचं कुठलं येणार आहे. आपल्याला माहित आहे जर शब्द आलाय त्याचा अवेस असेल अवेस एखादं तर काय येतंय? ऍन येतंय ऍन. आणि इथं एकमेव वस्तू असेल तर बे येतंय. तुम्ही शिकला आर्टिकल. इथं का ना इलिफंट. सुरुवात कशाने झाले? एलिफंट. अवेल आहे तो अवेल. स्वर आहे का नाही तो?
स्वरानं सुरुवात झाली. स्वरा काय येणार माहिती बघा, कुठला आर्टिकल येणार? ओ मँगो म्हणतोय. हे अल्फाबेट स्वर नसणारा अल्फाबेट असेल तर अ लागतंय, स्वर असणार असेल तर स्वर किती आहेत? ए ई आय ओ यू. मग काय येणार? कुठला येणार सांग, सांगा की. ऍन येणार, ऍन. ठीक आहे. आणि ठीक आहे, जाऊ पुढे. रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्राम. बघा ती डायग्राम बघूया. रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्राम, चूज वन करेक्ट पंक्च्युएशन मार्क. आता 4 शब्द दिले बघा. हुर्रे, ओ, वो, बेओ. कुठले वापरतोय? अगदी बरोबर आहे. एक्सक्लेमेटरी वर्डच एक्सक्लेमेटरी वर्ड आहे ते, त्यामुळे मार्क कुठलं पाहिजे? ते एक्सक्लेमेटरी मार्क पाहिजेत बघा, एक्सक्लेमेशन मार्क. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढे हे सांगायचं मला किती आहे ते. गणितातलं हे इंग्लिश मधलंच आहे. 10,000 आहेत का ते? आहेत का सांगा? नाही. 1 लाख आहेत का ते? लॅक वर 5 झिरोज पाहिजे. नाही. आता मिलियन आहेत का 10 मिलियन आहेत? मिलियन म्हणजे किती? कुठला आहे सांगा? हे किती आहेत सांगा? हे मिलियन आहे. सांगा मला काय ते शोधून सांगा रे. ठीक आहे, पुढे तुमच्यासाठी प्रश्न तुमच्यासाठी. ऑगस्ट इज आवर डॅश 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 डे. काय सांगा तो? सकाळी प्रश्न झाला बघा तो. रिपब्लिक डे आहे, इंडिपेंडन्स डे आहे. अगदी बरोबर आहे. कुठला आहे तो? आणि 26 जानेवारी, 5th ऑफ सप्टेंबर मदर्स डे कधी असतोय? आलं बघूया. हे 3 लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे चूज द करेक्ट ग्रीटिंग्स फ्रॉम द ऑप्शन. त्या ऑप्शन मध्ये करेक्ट ग्रीटिंग्स बघायचं. अजय वॉज इल. अजय आजारी आहे. ऋषिकेश विजिटेड हिम इन हॉस्पिटल. आता ऋषिकेश कुठे विजिट केलं? हॉस्पिटलला. कुणाला बघायला? अजयला बघायला गेला. आणि दवाखाना सोडताना काय म्हटलं त्यानं? काय म्हणणार बघायला गेल्यानंतर? तुम्ही सांगा यातलं. थांबा एक मिनिट, वर घेऊया. थांबा, काय म्हणणार? काय म्हणेल सांगा? वेलकम म्हणेल, गो टू द अनदर डॉक्टर, दुसऱ्या डॉक्टरकडे जा म्हणेल, कॉंग्रॅच्युलेशन म्हणेल, काय गेट वेल सून म्हणेल? हे माहिती आहे आपल्याला. हे लक्षात ठेवायचं. फक्त आपल्याला वाटतं अवघड काय आहे की मोठा प्रश्न दिसतोय, म्हणजे एक ओळीचा प्रश्न आहे, एक सेंटेन्स फुल आहे म्हटल्यानंतर अवघड आहे असं वाटतंय, पण ते अवघड नाही. ठीक आहे, बंद करा ते. वाक्य नाही, अल्फाबेटिक ऑर्डर लक्षात ठेवा. एक प्रश्न पडतोय. अल्फाबेट आपले क्रमाने माहित आहेत. ए नंतर बी नंतर सी येते, माहिती आहे ना? किती अल्फाबेट असतो? एकूण 26 आहेत. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, नंबर टाकायचं. जसं आपण चढता क्रम उतरता क्रम करतोय बघा गणितात, तसं इथं सुद्धा काय करायचं? पहिलं येणार अक्षर कुठलं ते बघायचं. एफ येईल का? ई येणार अगोदर? ई येणार, म्हणजे हा सगळ्यात शेवट येणार. बाकी सगळे ईचे आहेत, म्हणजे 1 2 3 4 हा 5 नंबरला येणार. बरोबर आहे काय? 5 मध्ये मिडल कितीला नंबरला असतोय? 3 नंबरचा मिडल असतोय. 3 नंबरचा आपल्याला शोधायचा आहे. मिडल काय विचारलं त्यांनी? मिडल पोझिशन मधलं. आता इथं बघा, त्यांचं पहिलं अक्षर सारखं आहे. आता 2 नंबरचे अक्षर बघा. इथं वाय आहे, इथं वाय, इथं वाय, इथं यल, हा 2 नंबरला येणार. आता ह्या तिन्हीच्या मध्ये बघा, वाय सारखं वाय सारखं वाय सारखं, आय सारखं आय मतलब ई सारखं ई सारखं ई सारखं, बी येणार. हा येणार 3 नंबरला. आयब्रो 3
किती नंबरला येणार? 3 नंबरला. ठीक आहे. पुढे बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. चित्र ओळखता आलं पाहिजे आपल्याला. डोकं नाही ना, ती आजारी आहे. काय दुखतं तिचं? हा, डोकं दुखतंय म्हटलं तिचं. तिथं काय बघा, स्टमक एज दुखतंय. स्टमक दुखतंय काय? स्टमक दुखलं तर स्टमक एज. हेडेज, डोकं दुखीला काय नाव आहे? हेडेज. हेडेक किंवा हेडेज. ठीक आहे. पुढे नेक्स्ट बघूया. सॉल्व द रीडर्स. कोड सोडवायचं आपल्याला. हे असेच प्रश्न असतात. प्रश्नपत्रिका सारखी अशी असते, प्रश्न खालती वरती होतात. हा, यूज द प्लग. प्लग म्हणजे बैलाला झोपतात पेरताना. काय झू काय लेका नांगर. आय ग्रो क्रॉप्स. मी क्रॉप्स उगवतो. तर मी कोण? हु आय एम. मराठीत सांगा. हा, फार्मर. आता इथं फ्रेमर आहे. फ्रेमर हे फार्मर. तुम्ही काय म्हणा, स्पेलिंग माहिती पाहिजे. हे सगळे शब्द असे वाटतात. हे फॉर्मर आहे. फॉर्मर. फॉर्मर नव्हे, फ्रेमर बी नव्हे, फार्मर. फार्म म्हणजे शेती. फार्मर. कळेल? ठीक आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. म्हणजे काय केलंय आपण? एक शब्द त्यातला गाळला आहे आणि वर अपॉस्ट्रोफी दिले बघा असा. आय विल नॉट. विल नॉटचं काय होतं रे? विल अधिक नॉटचं नाही. ओ जाते त्यातलं आणि एनटी तसंच राहतंय. एन वर अपॉस्ट्रोफी येते. विलंट येते काय? विलंट. नक्की? हा, नक्की सांगा. ओंड येते का? हा, ओंड येते. ओंड, विलंट नव्हे. मग तुम्ही चुकला असणार नक्की. शाळेवाल्याची. हा, अरे अरे अरे, पर्याय कितवा? ओंड. पण काय ते लक्षात ठेवा, एन आणि जो शब्द जातोय, सॉरी शब्द नाही, जे अक्षर जातंय त्याच्यावरच येतंय. एन वर येणार. ओ गेलाय म्हणजे एन वर येणार ते अपॉस्ट्रोफी. हा, ठीक आहे. पुढे प्रश्न संपला. टीव्हीवर आला प्रश्न राहिलाय. सण रायजे आता दिशा विचारल्यात. सण कुठल्या दिशेला राईज होतोय? इंग्लिश मध्ये सांगायचं उत्तर. आणि सनसेट कुठल्या दिशेला होतोय? वेस्ट. ठीक आहे. आता ठीक आहे. 25 प्रश्न आपण सोडवल्यात. त्यातले किमान 23-24 तरी बरोबर यावी प्रत्येक प्रश्नपत्रिकेत. तर आपलं त्यासाठी काय करायला पाहिजे बघा, अभ्यास तरी सगळी करतात. प्रश्न सोडवायला पाहिजे. तुम्ही भरपूर करताय अभ्यास. जरा वाढवा. प्रश्न सोडून घ्या. म्हणजे आपण घाबरतो प्रश्नपत्रिकेला. प्रश्न नाही घाबरतो. हे सोपं आहे बाईकडचं. पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा विषय आपला बुद्धिमत्ता असणे. 50 पैकी 51 मिळवणारा. ठीक आहे. हा, ठीक आहे. बघूया आता. सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित? दे, न, व, स, ह, श ही अक्षर प्रश्न नीट वाचायचे. फसवे प्रश्न असतात. प्रश्न बऱ्याच वेळा एखादा अक्षर वाढवून जाते, न सारखं अक्षर, आणि प्रश्नाचा अर्थच पूर्ण बदलतोय. तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या शब्द पहिल्यांदा तयार करायचा आणि तयार झालेल्या अक्षरातील दुसऱ्या व 5व्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. 3 प्रश्न आहे त्याच्यात. पहिल्यांदा शब्द तयार करा. अगदी बरोबर आहे बघा. संवेदन. नाही 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 नाही, होत नाही. संदेश वहन होते का बघा.
शब्दाची माहिती पाहिजे. संदेश वहन बघा, संदेश वहन सगळी अक्षर गेली. बरोबर आहे. आता पहिला प्रश्न झाला. आता अर्थ तयार किती वेळ सांगितलं अगोदरच म्हणून लक्ष दे. शब्द तयार झाला. आता तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील अर्थपूर्ण शब्द येतो. संदेश वहन म्हणजे संदेश एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे. दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून दुसरा अक्षर कुठला आहे? दे. आणि पाचवा अक्षर कुठला आहे? ह. 1 2 3 4 5 देह. आता दुसरा झालं तयार होणार शब्द झाला. आता तो समानार्थी शब्द कोणता? देह, शरीर, काया, तनु हे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत एकमेकांचे. काय येणार? काया. ठीक आहे. पुढचं बघा. दिसतोय एकच प्रश्न समोर आहे तुमच्या. मित्र प्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदय शस्त्रक्रिया या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षर आल्यात? बघा करूया, सोडूया. श्राव्या बाहेर जा ना बघा, तू मग नीट बस की. क्र 2 व्यंजन एकत्र आली तर जोडाक्षर तयार होते. इथे मला ई मिळालंय, एक व्यंजन आणि स्वर मिसळ आहे, त्यामुळं ते जोडाक्षर नव्हे. इथं बघा क्र, प्र, कर्तृत्व हे नाही, वरचा जो रोपाळ आहे बघा ते र आहे मिसळ त्याच्यात, हे रू आहे. हा श्व, त्व, ष्ट, ध्र, ष्ट्र, क्त, रला रू लागले, रू रू, रला ऊ लागले, रू. ते नव्हे, हे लक्षात ठेवा. ला र लागलेलं नाही, ते र नव्हे, ते रला ऊ लागले, त्यामुळे हे नव्हे. क्र, क्र किती झाली बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मोजताना पण चुका नाही, सगळं करून उपयोग काय मग? काय येणार आहे? 11. तू दाणीला असा सोडून का उपयोग आहे? दिसायला सगळ्यांना? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. अक्षरमाला दिले, तुम्हाला सांगितलं बघा, प्रत्येक पानावर 1 2 मांडत घेण्यापेक्षा काय करा, आपल्या कागदावर स्वतःच्या एबीसीडी लिहून घ्या. आपल्याकडे 5 मिनिट वेळ असतात, त्यावेळेस त्यांना खालच्या बाजूला क्रमाने 1 to 26 पर्यंत, 25 पर्यंत, वाय पर्यंत 25, तर तिकडनं 1 to 25 उलटी लिहित्या. क्रम द्या. नाहीतर मग तोंडी लिहिलं चालतंय. 5 1 5 5 2 10 असं केलं तरी चालतंय. 10 यांचा नंबर घेतो, 5 2 10 आणि 13. आता येईल गणित त्यावेळेस बघूया आपण. पुढे 28 गणित बघूया अगोदर. 900 146 संख्या मध्ये दिलाय. वरील संख्यामध्ये 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा पहिल्यांदा दोन प्रश्न आहेत बघायच्यात. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत, त्यांचा चढता क्रम लावायचा. बेरीज करत जायचं. इथं बेरीज लिहित जावा खाली खाली. 9 सांजा 10 11. मी एक संख्या शोधण्यापेक्षा सगळ्यांची बेरीज लिहित जातो. कसोटी काय? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर. बरोबर आहे. 6 9 6 4 10 9 7. त्यातल्या काय करूया आता? 900. जी नाही त्याला गोल काळे करून टाकूया, खोड करून टाकूया जी नाही ती. बरोबर आहे ना? हा. आता ह्यातलं काय चढता क्रम लावायचा. आता संख्या उरल्या किती? मधली संख्या किती येणार? 5 संख्या, ती तिसरी संख्या मधली येणार. चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावताना म्हणजे सगळ्यात पहिला 1 नंबरला लहान संख्या येणार आहे. यातली लहान संख्या कुठली? किती येणार? हिचा नंबर 1. 2 नंबरला, 3 नंबरला कुठल्या येणार? हे असणार आपलं उत्तर. याला अर्धा तास लावत बसायचं नाही. संख्या सगळ्या मोजणार, त्यांची प्रत्येकाच्या अंकाची किंमत काढणार, नंतर 3 भाग जातो का बघणार, क्रमानं लिहून घेणार. इतकंच करायचं का? परत दुसरीकडे लिहून घेणार असं काही करायचं नाही. इतकंच करायचं काय असेल ते. चढता क्रम असेल तर लहान संख्येला 1 क्रमांक द्यायचा, उतरता क्रम असेल तर मोठ्या संख्येपासून 1 2 3 क्रम द्यायचा. ठीक आहे. पुढचं गणित बघूया. अक्षरमालेत वरील अक्षरमालेतील म्हणजे रेग्युलर अक्षरमाला आहे ती आपली. उजवीकडून 25वे. आता बघा बाजू आपल्याला माहित पाहिजे बघा.
ही बाजू डावी, ही बाजू आहे उजवी. आता उजवीकडून 25 वे, उजवीकडून 25 वे कडून इकडनं मोजायचं आहे. पण बी कसं येईल, 1 ते 25, 25 पासून इकडे उलट काय येणार, दोन नंबर लिहून घ्या सांगितलं होतं बघा. काय येणार, ए उजवीकडून 12, 5 दुनी 10 आणि 2 12, एन 22 वे 5 चौक 20 आणि 2 22, डी. हे बघा असं मोजायचं 5 5 गट करून. 18, 5 1 15, 16 17 18, 5 1 15 16 18, एच काय होणार, एच ए एन डी. अर्थपूर्ण शब्द पाहिजे तो. नंतर ए एन डी एच हे कुठला शब्द आहे, नाही. एच एन डी हँड, त्यातलं पहिलं अक्षर कुठलं, फक्त हे माहिती. बुद्धिमत्ते बघा प्रश्न इथे आहेत, उत्तर पण इथेच आहे. फक्त आपल्याला उजवी बाजू कुठली, डावी बाजू कुठली, अक्षरांचा प्रश्न असेल तर नंबरिंग नंबर माहित पाहिजे आपल्याला. लिहून न घेतलं तरी सुद्धा येते बघा. 5 5 चे गट आहेत, इकडनं मोजायचे. 5 चौक 20, 2 22. मी कसं मोजलं बघा. हा प्रश्न बघा सोडत असताना तुम्ही, मी जसं सोडवतो तसं सोडवत त्याला. ठीक आहे. पुढे गटात न बसणारे शब्द 2 किती आहेत बघा, ते 4 प्रश्न आहेत बघा. 5 प्रश्न आहेत, 30 31 32 33 34, 5 प्रश्न आहेत बघा. आता गटात न बसणारा शब्द सांगत असताना तुम्हाला सांगितलं बघा, काय करायचं, तिन्हींचा सारखेपणा पाहिजे. 3 पर्याय किंवा 3 पद ही सारखी असतात आणि चौथं जे वेगळं असतंय त्या तिन्हीच्यातनं कुठलाच सारखेपणा नसतो त्याच्यात, म्हणून ते वेगळं असते. बरोबर आहे. आता बघा, बटाटे मुळा गाजर रताळे का 3 आहेत आणि हे 4 आहे, म्हणून काय कारण, मुळा हे मुळच आहे, रताळे हे मुळच आहे, गाजर हे, बटाटा काय नक्की सांगा. कुठलं उत्तर सांगा, मुळा गाजर रताळे का बटाटे. बटाटे ना. ठीक आहे. पुढे वाजू नका रे बा. अक्षरमालेवरचे प्रश्न, अक्षरमाला प्रत्येक पानावर असते. आता संख्येचे प्रश्न आहेत बघा. संख्येवरची किमान 5 ते 8 गणित असतात, ती शेवट सोडवायची असतात. हा तुम्हाला सांगतो कसं सोडवायचं ते. डिलीट करून टाकूया. हा बघा रे, आता काय आलंय, 3 आकृत्या सारख्या आहेत. सरळ बसा आता वेळेला बसणार ना, सरळ बसा. बसणार आणि व्यवस्थित बसणार तर बसणार जाऊ आहे. बघा हे बघा, या साईड क्लॉक होईल आपण. हा ह्याच्यानंतर हे आहे, हे आहे बरोबर, ह्याच्यानंतर हे आहे. हा ह्याच्यानंतर फुली आहे, ह्याच्यानंतर हे आहे, ह्याच्यानंतर फुली आहे. त्रिकोणानंतर फुली पाहिजे, म्हणजे पर्याय नंबर 4. क्रम आहे बघायचा, व्यवस्थित क्रम आहे, त्या क्रमानुसार आहे का बघा. ठीक आहे. पर्याय नंबर 4 आहे. पुढे बघूया. हा पुढचं बघूया. अक्षरमाला नंतर हा हे बघा, फरक काढूया. प्रत्येक गणिताला तुम्ही काय करता, फरक काढत चला. नंतर तो फरक संबंधित आहे का बेरजेत काय बघूया आपण. 14 आणि 5 19, 5 चा फरक आहे, बरोबर आहे. 14 आणि 5 19, 19 आणि 10 29, 29 आणि 11 40, 40 आणि 4 44, 44 आणि 8 52, 52 आणि 7 59. फरक क्रमानं असता तर त्या क्रमानं आपण घेतलं असतं, फरक क्रमानं नाही. मग आपण काय करूया, पुसून दुसरं बघूया. त्याच्या अगोदर काय करूया, मला एक लक्षात आलं बघा इथं,
4 आणि 1 5 म्हणून या संख्येत 5 मिळवली, पुढची संख्या मिळाली. 19 आणि 10 त्यांची बेरीज 10 29 आली. 11 यात मिळवायचे. 4 आणि 40 44 48 आणि 52 त्यांची बेरीज 7 आली, यात मिळवलं की 59 आली. ह्यांची बेरीज किती येणार? 59 अधिक 5 आणि 9 किती आले? 14. मग यात 14 मिळवायचे. किती येणार बघा? 13 4 1 73. पर्याय नंबर 4. ठीक आहे. म्हणजे फरक काढत जाऊ तुम्ही. ज्यावेळेस 5 पेक्षा जास्त संख्या असेल ते फरकानेच वाढलेले असते. बऱ्याच वेळा काही गणितात कसं असतंय, सारख्या फरकाने वाढतात. 14 आणि 5 19 आणि 5 24 अशा सारख्या फरकाने वाढतात. बऱ्याच वेळा काय होतंय, 14 आणि 5 19 19 आणि 7 26 5 7 9 अशा विषम संख्येच्या क्रमाने वाढते. बऱ्याच वेळा 14 आणि 5 19 7 26 26 आणि 11 37 म्हणजे क्रमानं मूळ फरक हा मूळ संख्येच्या क्रमाने असतो. इथं काय केलंय बघा, हे असं केलं. इथं कारण फरक काय केलाय, अंकांच्या बेरजेत का फरक घेतलाय. ठीक आहे, पुढचं बघूया गणित. चुकीचं पद ओळखायचं आपल्याला यातलं. 14 18 26 38 62 76 102 मधलं फरकच काढायचं. यातलं फरकच काढत जाऊया, नंतर बघूया. फरक जर लागत नसेल, तो जर काही लागत नसेल तर ही गणित सगळ्यात शेवटी सोडवायची. आपल्याला वेळ असतो त्यावेळी उठतोय आपण. लहान फरकाचं नाही लागलं तर वर्ग घन गुणाकाराची पण बघूया. 14 आणि 4 18 18 आणि 8 26 26 आणि 12 38 38 आणि किती फरक आहे बघा. ते फरक किती आहे सांगा. 38 आणि 8 8 4 8 12 8 1 24 चा फरक आहे. इथे 24 चा फरक आहे. आता 62 आणि 4 76 14 चा फरक आहे इथं. इथं बघा 102 76 आणि 12 4 1 2 8 26 चा फरक आहे. कुठली संख्या चुकीची आहे बघा, एक चुकीचा आहे. हा फरक बघा पहिल्यांदा 4 4 8 8 4 12 12 आणि 4 16 घेऊन बघूया. चुकलेला आहे तिथं. 16 फरक जर घेतला आपण इथं 38 आणि 16 किती येणार, इथपर्यंत क्लिअर आहे आपलं. 38 नंतरच 38 आणि 16 घेतलं. 8 आणि 6 14 हातच्याला 1 54 आले. नंतर 16 नंतर फरक किती येतो, 16 आणि 4 पंचे 20 74 येणार. मग पुढचं एक फरक चुकीचं आहे म्हटलं, पण हे बी चुकीचं दिसतंय. मग तो आपला लागू होणार नाही. काय होईल लागू बघा. इथं चुकीचं आहे खरं बघा. दिसला आपल्याला बघतानाच कळते बघा. 4 8 फरक हा वाढत गेलाय. इथं जाऊन अचानक तो कमी झालाय. इथं कमी झालाय म्हणजे या चुकीच्या संख्या या दोन्ही इथं फरक कमी झाला म्हणजे इथंच कुठेतरी चूक आहे ती. 62 मध्ये किंवा 76 मध्ये. 62 तरी चुकीचा आहे किंवा 76 तरी चुकीचा आहे. 38 आणि याच्यातला फरक किती काढला आपण, 62 संबंधच नाही. म्हणजे 62 संख्या बरोबर आहे. पण ह्याच्यात काय फरक आहे का बघूया आपण. 62 संख्या जर बरोबर असेल 38 आणि 62 4 आणि 8 12 4 1 2 आणि 4 7 24 चा फरक आहे इथं. बघा यातनं काय दिसत कळते का बघा तुम्हाला. यातनं काय कळते का बघा. इथं 24 आहे. शंभर का ते सांगा. इथंच कळते की रे. 4 2 8 दिसायलाय बघा. किती फरक किती झालाय बघा.
किती आहे 14चा आहे फरक. हेच चुकीचं आहे. इथं कितीचा फरक समजा आपण दुसरा कुठलाही घेऊन बघितला फरक. इथं या संख्येतला ही जर संख्या जर वेगळी असेल कुठेतरी 14 नको 4च्या पटीने कुठली संख्या सांगा. 4 4 12 16 घेतली 62 आणि 16 3 2 8 78 आली. आणि 102 आणि 78 मधला फरक बघा. चोवीस म्हणजे होऊ शकतं 76 हे चुकीचे आहे. 26 चुकीची नाही. 26चा फरक बरोबर क्रमाने वाढणार आहे. 38 ही चुकीची नाही. बरोबर तो फरक वाढत गेलाय. कळलं? हा ठीक आहे. पुढचं गणित बघूया. दिलेल्या अक्षरमालेतील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता समूह येईल असं जर असेल 3 अक्षर इथली हे आल्यात. हे बघितला आपल्याला उत्तर कळते बघा. सुरुवातीची 5 अक्षर बघा अगोदर किंवा 4 अक्षर बघा. 7वीला जरायची क्लिष्टता वाढते. 8वीला जरायची क्लिष्टताची वाढते. NMS काय होतंय सगळ्या एकूण किती अक्षर आहे ती मोजली जातात. त्याचे भाग पाडले जातात. तो अक्षर समूह सारखा येतोय म्हणून. हा किती आहे बघा 1 पासून ए पर्यंत बघा. असं करून बघूया जरा. पुढचा ए पर्यंत असं करूया. हा बघा इथं ए सी सी 2 वेळा. ए सी च्या पुढचा अक्षर 3 वेळा. ए एकदा त्याच्या पुढचा अक्षर 4 वेळा. इथे 1 वेळा आणि त्याच्या पुढचा अक्षर 5 वेळा. इथं आहेच की मग इथं ये आला पाहिजे. इथं काय ना हा असं होतं बघा. असं 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 इकडे बघा. हे आपण एवढं घेतलं तर बघा ए किंवा ई पर्यंत घेऊया आपण. ए सी सी आणि ए डी डी. हा आता इथं काय करूया बघा. हे दुसऱ्या हे टाकूया. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 हे 6 वेळा आहेत. इथं 1 घेऊया. ही 5 वेळा इथं 1 येईल एकदा. सीचा संबंध नाही इथं. ई आणि ए तरी आलात मध्ये. आणि कुठला अक्षर घेऊया बाबा. 6 वेळा घेतलं तर हे 2दा हे 3दा. तसं हे 5 वेळा 6 वेळा. ई एफ घेतलं तर किती वेळा होणार बघा. ई किती वेळा 5 वेळा. आणि एफ किती वेळा होणार 1 2 3 6 7 वेळा होणार. किती 5 आणि 7 असं होईल. पर्यायप्रमाण जाऊया आपण पर्यायप्रमाण जाऊया. एफ घेतला इथं उपयोगाचा येईल का. त्यानंतर ई घेऊन चालणार नाही. पहिला पर्याय नाही. हा इथं ई घेतला का इथं ए घेतला तर ई 4 वेळा येणार. एफ आणि ई मध्ये येणार नाही म्हणजे हा पर्याय नाही. हा पर्याय घेतला बघा. ई ए एफ हे होऊ शकतंय. हे 5 वेळा 7 वेळा हे 5 वेळा होऊ शकतंय. हा पर्याय नंबर 3. ठीक आहे पुढचं बघूया. पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. ह्या क्रमानं पुढची आकृती बघायची आहे. क्रम शोधायला पाहिजे आपण. काय केलं बघा. आता अशा प्रकारचे प्रश्न शोधत असताना पुढचा क्रम हा मागच्या आकृतीत आपण करून घ्यायचा. हा उत्तरात करून घ्यायचा. काय केलं बघा. ही आकृती अशी केले. बाकी आहे तसंच आहे. खाली होणार आहे तोंड बरोबर आहे ना. नंतर ही आकृती अशी केले. नंतर काय होणार. हे अशी होणार म्हणजे माशातून असं होणार बघा. माशातून इकडे येणार. हे तरी पर्याय येणार नाही. 2 हे 2 हा पर्याय येणार नाही. हा पर्याय येणार नाही. डोळ्या माशा दिसेणार. त्या दोन्हीतनं बघा काय काय. हे इकडे आहे ते मागे जाणार. पुढे येणार नाही ते.
कुठे किती माहिती आहे तू काय किती आहे मी पर्याय दोन गाळले प्रश्न आकृती याच्या क्रमाने येणारी आकृती शोधायची बघा आपल्याला वेगळी आकृती नव्हे मूळ प्रश्न नाही बघायचा वरचा काय आहे ना हे इकडे होणार आहे शेपटीकडे आतल्या निशाणीचं तोंड होणार आहे आता हे बघ हे तर इकडे तोंड म्हणजे होणार हे नाही हे दोन पर्याय मी गाळले ह्या दोन पर्यायामध्ये बघा ह्याचं तोंड शेपटीकडे पाहिजे त्या आतल्या नक्षीचं म्हणजे पर्याय नंबर 4 कळेल ठीक आहे पुढे चुकीचे पद का आत्ता मागासारखा प्रश्न आहे बघा संख्येमध्ये त्यातला हा संख्येवर किती गणित आहेत बघा किमान 8 ते 10 तरी असतातच 8 तरी असतातच कमीत कमी हा बघा भैया फरक काढायचा दुसऱ्या करायला नाही फरक काढूया 26 आणि 11 37 37 आणि 13 50 50 आणि 13 63 63 आणि 13 नाही 23 86 86 आणि 6 आणि 3 9 23 103 इथे 23 येते सॉरी माफ करा आता सगळंच का आलं इकडे काय बघा चुकीचं पण बघायचं आपल्याला बघा फरक काढायचा 5 पेक्षा जास्त संख्या असतील तर सरळ फरक काढायचा बसा खाली 26 आणि इथं किती आहे बघा 11 37 36 आणि 23 50 बरोबर ना 7 10 1 13 येणार रे 13 येणार ना पुढे किती किती येणार 3 13 येणार इथं बघा 3 आणि 2 23 इथं 3 आणि 2 23 11 13 13 23 23 असा फरक आहे बघा का इथं बी 13 आहे की फरक 11चा फरक आहेच की सगळ्या मूळ संख्या 23 मूळ संख्याचा आता पर्याय जाऊया 37 चुकीची गुण पुढचं गणित चुकतंय मग दुसरी संख्या घेतली तर 36 घेतली तरी चुकतंय किंवा दुसरी कुठली घेतली तरी चालतंय जरी 39 घेतली आपण इथे 39 पुढचा फरक 11चा येणार आहे इथं 13चा होणार पण इथे 41चा होणार म्हणजे 36 नसणार आहे 63 बघा 63 काय बघा 63 जरा बदलून बघूया आपण इथं काय करूया 63 ऐवजी 17चा फरक आपण घेऊया 67 घेऊया 67 इथं जर 67 संख्या असेल तर 86 आणि 67 मला फरक किती येणार 19 चा फरक येणार म्हणजे ही चुकली बघा 26 आणि 11 37 36 आणि 13 50 50 आणि 17 67 67 आणि 19 86 86 आणि 23 क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत का नाही म्हणजे चुकीची कुठली आहे इथं पाहिजे होती 67 आहे कुठे 63 म्हणजे चुकली कुठली 63